हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीचा व्लॉग। तर इथे सकाळी माझी पूजा वगैरे मांडून झालेली होती, स्वामी चरित्राचं पारायण करून झालेलं होतं आणि बऱ्याचदा माझे व्हिडिओज जर तुम्ही बघितलेले असतील तर मी बऱ्याचदा असे व्हिडिओ टाकलेले असतात की मुलांसमोर तुम्ही जसं वागताय बोलताय, ज्या कृती मुलांसमोर करताय मुलं तशी घडत जातात। तर बऱ्याचदा देवपूजा हाच माझा विषय असतो किंवा देवपूजाच मी बऱ्याचदा करत असते आणि त्या सगळ्या गोष्टी करताना शिवम मला बघत असतो। त्यामुळे मी जसं करते, माझी पूजा झाल्यानंतर मी उठल्यानंतर त्यालासुद्धा पूजा करायची होती, त्यालासुद्धा बसायचं होतं आणि तो सगळा एक्सपिरियन्स मला खरंच खूप छान वाटतो। म्हणजे जसं की मी त्याला काही गोष्टी सांगते की देवपूजा अशी अशी करावी, स्वामींना असा मुजरा करायचा, टिक्का असा लावायचा किंवा आर्मीवाले किंवा पोलीसवाले जर दिसले तर त्यांना सॅल्यूट कसं करायचं, कोणाला चुकून पाय लागला तर त्यांचा पाय पडायचा, कोणी मोठे माणूस असतील तर त्यांचा पाय पडायचा, काही चूक झाली तर सॉरी म्हणायचं, या अशा बऱ्याच गोष्टी मी त्याला शिकवत असते आणि तो अगदी छान उत्तमपणे आचरणात आणतो। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी पूजा झाल्यानंतर मी उठल्यानंतर मी काय बोलते, मी कोणता अध्याय म्हणते, मी कोणता मंत्र म्हणते हे त्याला माहिती आहे की नाही मला नाही माहिती, हे तुम्ही बघू शकता। स्वामी महाराजांना मी जसा मुजरा करते ना तसाच मुजरा तो सुद्धा करतो। त्यामुळे मला असं वाटते की मी जे करते ते योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने पोचतंय हे मला वाटतंय। तर सकाळी लवकरच पूजा वगैरे मांडली, त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं। बऱ्याच अशा गोष्टी राहून गेल्या माझ्याकडनं करायच्या, पण जितकं शक्य झालं तितक्या अशा गोष्टी मी केलेल्या आहेत। त्यानंतर आज उपवास केल्यानंतर एक बऱ्याच दिवसांची इच्छा होती, पण म्हटलं त्याच्यासाठी योग्य वेळ यायला हवा, तर त्या योग्य वेळेची मी वाट बघत होते। मला रिक्षावरती जसं छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आराध्य दैवत आपण मानतो सगळेच, म्हणजे खरं तर देवांमध्ये मानतो, पण छत्रपती शिवाजी महाराज हे मला सगळ्यात आधी वाटतात। तर त्यांच्यासाठी मी त्यांची प्रतिमा आणि जगदंब हे लावलेलं, त्यानंतर शिवमच्या बाबांनी आई हे लिहायचं ते ठरवलेलं। पण माझी एक इच्छा होती की बऱ्याचदा मी प्रवास करत असताना स्वामींची प्रतिमा, स्वामींचा फोटो, श्री स्वामी समर्थ हे नाव मला कुठे दिसल्यानंतर मला जसा आनंद होतो ना, तसंच आमची रिक्षा बघितल्यानंतर पण दुसऱ्यांना आनंद व्हावा किंवा स्वामी आपल्यासोबत आहेत असं वाटावं, म्हणून रिक्षावरती मला श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची प्रतिमा लावून घ्यायची होती। तर हे बरेच दिवस झालं हे रेडियम मी आणून ठेवलेलं होतं, पण लावणं झालेलं नव्हतं। मग ते आज म्हटलं मुहूर्त चांगला आहे, स्वामी प्रकट दिन आहे तर लावावं। मग ते शिवमच्या बाबांनी घरच्या घरीच लावलेले होते, अगदी उत्तम प्रकारे लागले, तुम्ही बघू शकता। त्यानंतर स्वामी महाराजांची प्रतिमा सुद्धा मला लावायची होती, पण मग म्हटलं श्री स्वामी समर्थ हे नाव पुढे आहे तर स्वामी महाराजांची प्रतिमा बॅक साईडला असावी। जसं की स्वामी प्रत्येक वेळेस म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याप्रमाणे रिक्षाच्या पाठीशी, आणि जसं की पाठीमागून कोणी जरी येणार असेल तर त्यांना सगळ्यात आधी स्वामींची प्रतिमा दिसते, त्यामुळे मग स्वामींची ही प्रतिमा मी बॅक साईडला लावून घेतली आणि तिथे थोडं कट झालेलं ते शिवमच्या बाबांनी अगदी व्यवस्थित स्टिक केलं परत तिथे। तर आजचा दिवसच माझा पूर्ण स्वामीमय होता असं तुम्ही म्हणू शकता। तर ते तिथे लावून घेतलं व्यवस्थित, मी तुम्हाला नंतर दाखवते, बघू शकत असाल। या पद्धतीने ही प्रतिमा लावून घेतली छोटीशी आणि पुढे श्री स्वामी समर्थ हे नाव लावून घेतलं। बरेच दिवस झालं हे राहिलं होतं तर ते करून घेतलं आज। चला तर मग मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे जवळच, दिंडोरी प्रणित मठ आहे, निगडीला आहे, पण आवर्जून मी तिथे दर्शनाला जात असते बऱ्याचदा। तर मठात आज प्रचंड प्रमाणात गर्दी होती, सकाळी जायला वेळ नाही मिळाला, खरं तर इतर काही गोष्टी मला घरात करायच्या होत्या, त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळी गेली मी तिथे। संध्याकाळच्या वेळी सुद्धा बऱ्याच प्रमाणात गर्दी होती, आरती होऊन गेलेली होती, जायला उशीर झाला। श्री स्वामी समर्थ।
तर तुम्ही इथे बघू शकताय बऱ्याच प्रमाणात, म्हणजे ही गर्दी तुम्हाला आत्ता फक्त 50% दिसते आहे, पण जेव्हा दर्शनासाठीची लाईन लागते, आत्ता दर्शन बंद आहे, काहीतरी इतर माहिती सांगितली जाते, त्यामुळे आत्ता सध्या दर्शन बंद आहे आणि लगेच ते दर्शन सुरू केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रमाणात गर्दी होते ना, अगदी भयंकर. किती सारे अशी लोक आहेत ज्यांची प्रचंड निष्ठा भक्ती ही स्वामींवरती आहे. काही गोष्टी माझ्या आयुष्यातही अशा झाल्या आहेत ज्यामुळे मी स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवायला लागले. जे माझ्याकडनं स्वामी करवून घेत आहेत ते अगदी उत्तम आहे. तर इथून मला स्वामींचं दर्शन झालं. म्हटलं छोटासा व्हिडिओ घ्यावा. खूप जास्ती प्रमाणात गर्दी असल्यामुळे थोड्या वेळाने सगळ्यांना सोडत होते. बघू शकताय तुम्ही. खरं तर मठात व्हिडिओ घेण्यासाठी परमिशन नाही आहे, मंदिराच्या आतमध्ये परमिशन नाही आहे, त्यामुळे मग मी आतमध्ये कुठलाही व्हिडिओ घेतलेला नाही आहे. पण तुम्ही आजूबाजूच्या गर्दीवरून विचार करू शकताय की किती साऱ्या प्रमाणात तिथे गर्दी आहे. तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल, स्वामी सेवेत यायचं असेल तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत तुम्ही ज्या करू शकताय. स्वामींची सेवा जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, काही माहिती नसेल, तर सगळ्यात आधी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करा. नामस्मरणामध्ये एकदा तुम्ही हे झालात, खरं तर जेव्हा तुम्हाला स्वामी मार्गामध्ये जायचं असेल त्यावेळेस स्वामी स्वतः तुम्हाला ते नेतात. आपण देवाकडे जात नाही. देवाची इच्छा असेल तर देव आपल्याला बोलवत असतो असं मला वाटतं. त्यामुळे खरं तर स्वामींची आणि माझी ओळख खूप जुनी आहे, पण मी फार काही स्वामी भक्त नव्हते. पण एक दिवशी अचानक मला असं वाटलं की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं कशामुळे मला ते वाटलं हे मला माहीत नाही. पण 1-1.5 वर्षापूर्वी साधारण मला असंच वाटलं की स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करावं का. आणि त्या पारायणाचं पुस्तक घेण्यासाठी म्हणून मी मठात गेले होते आणि तिथे मला शिवमची शाळा भेटली. त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या मुलासाठी जे उत्तम होतं, बेस्ट होतं, ते स्वामींच्या दरबारात जाऊन मला मिळालं. त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्यासाठी जे चांगलं होतं त्याचा मार्ग दाखवण्यासाठी स्वामींनी मला फक्त इतका संकेत दिला की तू स्वामी चरित्राचं पारायण कर. आणि ते पुस्तक म्हणजे तो ग्रंथ मी ते घ्यायला गेल्यानंतर पुढची काही माझी वाटचाल आहे ती छानपैकी सुरू झाली. आणि आज शिवम अगदी उत्तम स्टेजवरती आहे. म्हणजे 1.5 वर्षापूर्वी ज्या स्टेजला होता त्यापेक्षा अगदी उत्तम स्टेजला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की तुमचं काही जे चांगलं व्हायचं असेल ना, देव तुमचं चांगलंच करतो. देव तुमचं वाईट काहीच करत नाही. फक्त इतकाच विश्वास ठेवा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि तुम्हाला जर स्वामी मार्गात जायचं असेल तर पहिल्या सगळ्यात आधीची गोष्ट म्हणजे नामस्मरण सुरू करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किंवा तुम्हाला तारक मंत्र येत असेल तर तारक मंत्राचं पठण तुम्ही करू शकताय. भरपूर साऱ्या प्रमाणात गर्दी होती, खूप सारी गर्दी होती आणि त्या गर्दीतनं वाटचाल करून पुढे स्वामींचं दर्शन झालं. खरं तर तो क्षण अगदी उत्तम असतो, अंगावर काटे येणारा असतो. प्रत्येक वेळेस तिथे गेल्यानंतर स्वामींकडे एका नजरेने बघितल्यानंतर डोळ्यातनं अश्रू आले नाहीत असं कधीच होत नाही, कारण पाठीशी असणारी एकमेव ती व्यक्ती आहे असं वाटतं. त्यानंतर दर्शन घेऊन निघाल्यानंतर तुम्ही आजूबाजूच्या परिसरातली गर्दी बघून अंदाज लावू शकताय की किती प्रमाणात गर्दी असेल. तर हा निगडीमधील दिंडोनी प्रणित मठ आहे. इथे कोण कोण जात असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.